काय एक तर नाशिक मध्ये रस्त्यांचे कामं चालू आहेत. बाबा ट्रक आडवा लावला भाऊनी, मागे येऊ नको रे बाबा फक्त. चला इथं पण पुढं रस्ता ब्लॉक आहे, इथं पण स्पीड ब्रेकर टाकले. आई शपथ, खतरनाक आहेत यार. एकतर एवढा आपण पूल उतरावा, एखादी गाडी स्पीडला असली का डायरेक्ट उडणारच. वा. आणि आता आपल्याला VTC फाट्यावरून लेफ्टला जायचं आहे. या रस्त्याला पण हलकेसे खड्डे आहेत, झाडांची सावली पडलेली असते त्याच्यामुळे समजतच नाही. बाबा या शिमेड्याच्या रोडला एकच अडचण असते, गाडी नाचते लय नाचते, नुसती खालीवर होत असते. आपण पुला खालून जाऊ आज. त्या रस्त्याने जायचं नव्हतं पण मी रस्ता दाखवू राहिलोय. डायरेक्ट खाली वाकायला लागतं बाई लोक. खतरनाक आहे डायरेक्ट हा रस्ता पुला खालचा. कारण की पावसामध्ये एवढा चिखल राहतो इथे, गाडी पळवता सोय नाही. अडचण फक्त टू व्हीलर वाल्यांना. तुम्हाला अडचण आहे रस्त्याची, बाबा फोर व्हीलर घ्या, डायरेक्ट फोर व्हीलर घ्या आणि चालवा. वरतून पाऊस, अंगावर रेनकोट, खाली चिखल, चालू द्या. पडली तर तुमची चुकी, का तुमच्याकडे फोर व्हीलर नाहीये म्हणून. सरकारला कोणता रस्ताच माहिती नाहीये इकडे रस्ता आहे म्हणून ते लोक याला कधी रिपेअरच करते नाही. इथं फोर व्हीलर आणून सुद्धा फायदा नाहीये, बरोबर की नाही. एकच गाडी आहे इथं चालणारी, ती म्हणजे बैलगाडी. असल ज्याच्याकडे बैलगाड्या घेऊन या रे बाबा या रस्त्यावर. नमस्कार मित्रांनो, माझं नाव समाधान. आज भरपूर दिवसांनी मी एक ब्लॉग काढणार आहे. म्हणजे भरपूर दिवस झाले आपण ब्लॉगच टाकला नव्हता, कारण की वेळच नव्हता, भरपूर कामात होतो. तर भरपूर दिवसांनी टाइम भेटला, आपण आज ब्लॉग काढतोय. परत एक रोड ब्लॉग दाखवतो तुम्हाला. माझ्यासोबत आज माझा भाऊ पण आहे. हे बघा, आज आम्ही दोघं चाललोय आणि त्यासोबत आपली गाडी आहे. चला गाडीवरचा ब्लॉग दाखवतो भरपूर दिवसांनी. तर चला मित्रांनो, आपण आता गाडी चालू करूया. चला मित्रांनो, निघू आपण आता. समोरच्या काकांची गाडी बंद पडली वाटतं. चला. हो, सध्या नाशिकला आहे मी आणि नाशिकवरून चाललोय घरी. तर भरपूर दिवसांनी बाहेर पण पडलोय आणि भरपूर दिवसांनी ब्लॉग पण काढणार आहे. बघू काय, एक तर नाशिक मध्ये रस्त्यांचे कामं चालू आहेत आणि जर बघशाल तर वन साईडचा रस्ता बंद आहे आणि फक्त वन वे चालू आहे. त्याच्यामुळं दोन्ही साईडनी गाड्या चालू आहेत. आपल्याला सांभाळून हायवे पर्यंत जावं लागेल. आणि कसे जर बघू शकता तर फक्त ढग साचलेले आहेत, अजून काही पाऊस चांगला पडतच नाहीये. पावसाचे दिवस असून उन्हाळा चालू आहे. ढग येत आहेत, पण पाहिजे तसा पाऊसच नाही. जाऊ द्या, त्याच्या मनात असेल तेव्हा पडेल, तोपर्यंत आपण त्याची वाट बघू आणि मस्तपैकी आता राईड एन्जॉय करू आपण. हे नाशिकचे रस्ते कधी बनतील माहित नाही. अख्खं नाशिक खोदून ठेवेल. कुठे पण जा, रस्त्यांचेच कामं. वन साइड रस्ता चालू आहे, वन साइड बंद आहे. त्यातली त्यात ट्रॅफिक पण भरपूर असते. आज तशी ट्रॅफिक कमी आहे, कारण की दुपारचा वेळ आहे ना. जर तुम्ही सकाळी येशाल आणि संध्याकाळी, म्हणजे सकाळी पण चांगलं 9-10, संध्याकाळी पण 5-6 पासूनच चांगली ट्रॅफिक चालू होऊन जाते, की चांगला अर्धा एक तास आपला ट्रॅफिकमध्येच जातो. बघा ह्या साईडला तर अख्खा रस्ता अजून खोदेलच आहे. कधी काम होणार काय माहिती. तरी आता किती वाजलेत? आता 1:10 झालाय. म्हणजे 1 तासात आपण घरी पोचलो पाहिजे, म्हणजे आपल्या गाडी चालवण्याच्या हिशोबाने. तसं तर पोचूनच जाऊ आपण. बाबा ट्रक आडवा लावला भाऊनी, मागे येऊ नको रे बाबा फक्त. चला बघा, आधी एक साईडचा रस्ता खणेला होता, आता दुसरा रस्ता खणला.
दुसऱ्या रस्त्यावर आलो आपण. आता सगळंच काढून टाकलाय. काय अजून वर्ष जाईल काय याला? बाई मला तर हेच वाटतंय की एवढ्या लवकर काही रस्ते बनत नसतात. चला आपण आता गरवाऱ्याला आहेत आणि इज्जतीत आपण आपली गाडी काढून घेऊ. काय दोन्ही साईडला बघा गाड्या चालू असतील. गाडी नाही म्हणून मी त्या साईडला गाडी टाकतोय. तर मित्रांनो आपण आता मस्तपैकी हायवेला पोहोचलेलो आहे. इज्जतीत आता मोकळा रोड आहे. जरा सावली पण आलेली आहे. सावलीच्या वातावरणामुळे गाडी चालवायला पण बरं वाटतं उन्हापेक्षा. आता आपण आपली रायडिंग एन्जॉय करूया. तर चला माझ्यासोबत तुम्ही पण एन्जॉय करा. हे बघा इथं पण अजून पुलाचं काम चालू आहे. अजून पूर्ण काय झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला थोडं साईडच्या रोडने जावं लागेल. गाड्या बघून घुसतो बाबा. भरोसा नाही कोण पण कधी पण कसं पण येतं. काय एक तर आपण भरपूर दिवसांनी गाडी घेतली चालवायला आणि मागं बॅग सुद्धा ती पण जड आहे. त्याच्यामुळे जर आपण इथे सांभाळूनच गाडी चालवतोय. बाबा या हायवेला उभा असलेला कारपासून थोडं लांबच राहायचं. कारण की हे दलिंद्र कधी पण चालू करतात आणि आतमध्ये घुसतात. आणि आपण एक तर स्पीडमध्ये असतो तर लगेच गाडी कंट्रोल करायला जमत नाही. म्हणजे करतो कंट्रोल पण लगेच नाही ना जमत आपल्याला. शाबाश एकाला काही वाटतं. मागापासून हॉर्न 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 चालू आहे त्याचे. चला इथं पण पुढं रस्ता ब्लॉक आहे. आपल्याला त्या साईडला गाडी घालायला लागल. घालू आपण म्हणजे इथे तरी चांगलं लागेल. चला मित्रांनो रस्ता मोकळा झाला परत. आपण आता परत आपली गाडी पळवूया. काय एकतर गाडी हायवेला आल्यावर पळवायची असते. कारण की जसा रोड तशी गाडीची स्पीड. कारण की एक हायवेच असतो चांगला जिथं गाडी पळवता येते आपल्याला. नाहीतर बाकीचे रस्ते एवढे भारी आहेत बाबा बाबा बाबा. सारखा आपण रेस देतो ब्रेक मारतो रेस देतो ब्रेक मारतो. दुसरं काहीच नसतं बाकीच्या रस्त्यांवर. इथं तरी बहुत थोडंफार आपण प्रमाणात गाडी पळवू शकतो. स्पीड ब्रेकर आले. ओके 1 2 3. बाबा दररोजच्या मानाने आज एकतर ट्रॅफिक जास्त आहे हायवेला. इथं पण स्पीड ब्रेकर टाकले. आई शपथ खतरनाक आहेत यार. एकतर एवढा आपण पूल उतरावा. एखादी गाडी स्पीडला असली का डायरेक्ट उडणारच. वा. कारण की आता आपण जिथं स्पीड ब्रेकर क्रॉस केले आधी तिथं स्पीड ब्रेकर नव्हते. गाडी जोरात यायच्या आणि आता अचानक 3 स्पीड ब्रेकर टाकलेत. तर समजा ज्याला माहिती नाहीये बाबा त्याची तर गाडीच डायरेक्ट 4 व्हीलर असली तर उडणार. 2 व्हीलर असली आपल्यासारखी तर पडणार. हे 100%. ठीक आहे. त्यामुळे रस्त्यावर कधी पण सांभाळून गाड्या चालवा. आपण पण सांभाळून गाड्या चालवतोय आता. आई शपथ गाडी चालवताना ना असं वातावरण पाहिजे मस्तपैकी. थोडीशी म्हणजे सावली काहीच वाटत नाही. एवढं भारी वाटतं गाडी चालवायला खास करून 2 व्हीलरवर. पण जेव्हा ऊन असतं तेव्हा कसं गरमी असते चिडचिड होते. आणि अशी सावली असल्यावर काही वाटत नाही. काय रे बाबा परत स्पीड ब्रेकर टाकलेत काय? खतरनाक लेवलचं काम चालू आहे बघा. परत एकदा स्पीड ब्रेकर आणि त्याच्यानुसार हे बघा तिथे पण रस्त्याचं काम चालू आहे. ठीक आहे थोडा चांगला रस्ता येऊ द्या. आपण आपल्या धुंदीत जाऊ. थांबा इथं आपण थोडे नॉर्मल घेऊ. इथं कसे थोडे स्पीड ब्रेकर आहेत. धाड धाड धाड. तेलही कडक मध्ये उडतात डायरेक्ट. हे बघा धाड 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 धाड. नेमकी होतं काय या स्पीड मध्ये ना डायरेक्ट चाक सोडून देतात. चला बरं आपण परत निघू आपापल्या वाटेवर. बाई काही बोला 200 चालवायला मजा तर येतेच येते. गाडी पण खूप सुसाट पडते.
स्पीड कितीची आहे तिथं काही दिसत नाही आपल्याला. ठीक आहे, काय अडचण नाही. आपण चालू आपापल्या हिसाबाने. मजा तर येते. ऊन चावली, ऊन आला आता. थोडी आपण गाडी स्लो करू, कारण की आपल्याला माहित आहे इथे परत स्पीड ब्रेकर आहेत. काय इथलं स्पीड ब्रेकर माहिती असल्यामुळे काही अडचण नाही आपल्याला. पण तिथे जे नवीन स्पीड ब्रेकर टाकलेत त्याची आपल्याला आयडिया नाहीये. आपण इथे तिथे हळू स्पीड ब्रेकर आहे. 1 2 3 1 2 3. मागे गाडी आहे, पुढे गाडी आहे. लालपरी गाडी डायरेक्ट उड्या मारते. सिमेंटाच्या रोडवर लय बाउन्स होतो बरं का गाड्या. डांबरीच्या तरी होत नाही, सिमेंटाच्या रोडला लय बाउन्स होतात गाड्या. चला मित्रांनो, आपला VTC फाटा आलेला आहे आणि आता आपल्याला VTC फाट्यावरून लेफ्टला जायचं आहे. चला आता इथून आपण लेफ्ट घेतोय आपल्या गावच्या साईडनी. सो चला, हा VTC फाटा. इथून आता आपल्याला थोडेफार, म्हणजे थोडं नाही फारच जंगल असं भेटेल. तर त्या जंगलातून आपण जाऊ आता. इथे पण रस्त्याचं काम चालू होतं, तुम्हाला आठवत असेल तर. मागे जेव्हा मी ब्लॉग काढलेला त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं की या रस्त्याचे पण कामं चालू आहेत. तर बघू आता या रस्त्याचे किती कामं झालेत, किती नाही. चांगल्यापैकी झालेली असू दे बाबा, कारण की मागच्या वेळी रस्ता भरपूरच खराब होता. तर बघा आता ऊन आलेलं आहे. जर बघायला जाशाल तुम्ही, उन्हामध्ये काय होतं, एकतर गरम पण भरपूर होतं, चटके पण भरपूर बसतात. नशीब बाबा इथं डांबर टाकलं. मागच्या टायमाला आलतो तेव्हा डायरेक्ट खड्डा होता. त्या खड्ड्यात तर मी माझी गाडी आपल्यालाच होती डायरेक्ट. काय असा समोरचा खड्डा आपल्याला कळून येतो, पण काय होतं नेमकी टर्निंगला जेव्हा खड्डा असतो ना, तेव्हा गाडी बॅलन्स करता येत नाही, खास करून 2 व्हीलर. कारण की आपली गाडी थोडीफार स्पीडला असते आणि आपण टर्न मारत असतो, तर डायरेक्ट जागेवर नाही ब्रेक मारता येत टर्निंगला आपल्याला. त्याच्यामुळे जी स्पीड चालू आहे त्या स्पीडला आपल्याला गाडी घालायच लागते. मग सरळ रोड असो नाही तर खड्डा असो, काय सरळ रोडला तरी आपण ब्रेक मारतो रपकन, गाडी कंट्रोल होते. टर्निंगला नाही. टर्निंगला आपण काहीतरी एक स्पीड पकडतो गाडीची आणि त्याच्यानुसारच चालतो. बाबा या साईडला कंपनी आहेत, या साईडला तर सगळं मोकळं राहणे. आजूबाजूला झाडं झुडपं पण आहेत. चला त्या झाडा झुडपांमधून आपण जाऊ. काय एक तर माझं जाणं येणं मोस्ट ऑफ दी जास्त याच रस्त्यावरून असतं, त्याच्यामुळे आपल्याकडे सध्या याच रस्त्यावरच्या व्हिडिओ आहेत. तेव्हा जाऊ दुसरीकडे आपण, तेव्हा तिकडूनच्या पण व्हिडिओ काढूया. या रस्त्याला पण हलकेसे खड्डे आहेत. हे झाडांची सावली पडलेली असते त्याच्यामुळे समजतच नाही. हे बघा मागच्या टायमाला आपण आलतो तेव्हा या रस्त्याचे कामं चालू होते, तर आता रस्ता झालेला दिसतोय चांगला. चला भाऊ, एक चांगलं काम झालं की उशीर नसणार होणार आपल्याला. रस्ता पण चांगला झालेला आहे, डांबराचा आहे. तेवढंच जिथं 10 मिनिटं लागतील तिथं 5 मिनिटात पोचू आपण. मागच्या टायमाला आपण एवढा रस्ता खराब होता ना हा, भरपूरच. हो हो, डांबरे संपला, सिमेंटाचा रोड लागला. बाबा या सिमेंटाच्या रोडला एकच अडचण असते, गाडी नाचते, लय नाचते, नुसती खालीवर 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 होत असते. कसं डांबरी रोडवर आपण जेव्हा गाडी चालवतो ना, एकदम अशी सपाट गाडी पळते. सिमेंटाच्या रोडला तुम्ही पळवता ना बघा,
गडसारखी अशी 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 एवढंच होत असते, खालीवर खालीवर खालीवर. त्याच्यामुळे गाडी चालते का नाचते तर की अशीच नाचत नाचत गेली का भीती वाटते, भेंडी टायर बियर फुटायची डायरेक्ट मला. काय तर आपली गाडी पण तर आपल्या एक लेवलच्या स्पीडलाच असते. संपला बाबा एकच नंबर बाबा. तिथं सिमेंटाचा रोड संपला, डायरेक्ट खटकी होती. असं पण नाही की जॉईंट असेल रस्ता, डायरेक्ट खटकी. गाडी आदळली यार माझी, माहितीये का. ठीक आहे, घेऊ चालून आपण थोडंफार. झाला संपला रोड, एवढाच बनवला. चला ठीक आहे मित्रांनो, तेवढा जरी रोड बनवलाय म्हणजे आपले 1-2 मिनिटं वाचतील चांगले, चांगली गोष्ट आहे. चला स्पीड ब्रेकर आला, गाडी आपण थोडी स्लो करूया. स्पीड ब्रेकरला गाड्या स्लो करत जा मित्रांनो. इथं असतात काही काही जण बाबा ते स्पीड ब्रेकरला पण भाव देत नाही, डायरेक्ट अशा गाड्या येतात धाडधूड. परत एक काय झालं, फाटक बंद आहे. फाटक बंद आहे, आपण कुठेतरी उभं राहून घेऊया. कुठे थांबा, सावली शोधू आपण. जरा इथे सावली आहे, आपण इथे घेऊ थांबून. जेव्हा फाटक उघडल तेव्हा आपण गाडी नेऊ आपली. तोपर्यंत गाडी बंद करतो, चेनच बंद करतो डायरेक्ट. बाबा एकतर हा एक आसवली स्टेशन आहे. आसवली स्टेशन पासले फाटक बंद झालं का लवकर उघडत नाही, माहिती आहे मला. नको आहे मित्रांनो, एक त्याच्या खालून पण एक रोड आहे, पण थोडंसं पुढं जावं लागेल आपल्याला. चला मित्रांनो पुढं जाऊन बघू काय अडचण झाली. सगळ्याच गाड्या जाऊ राहिल्यात, उघडत नाही का आज. काय झालं, काम चालू आहे काय. थांबा, स्टॉप केलं डायरेक्ट. चला तुम्हाला दुसरा रस्ता दाखवतो आता. आपण तिथे स्टॉप लावलेलं डायरेक्ट, म्हणजे फाटक उघडणार नाही. तर आपण आता दुसऱ्या रस्त्याने जाऊया. चला, ते रस्त्याने एक तर जायचं नव्हतं मला, पण काय आता मजबुरी झाली आपली, त्या रस्त्याने जावंच लागेल आपल्याला. तर जाऊ. जा बाबा, लय घाई आहे याला, जा. कुठं जाणार आहे काय माहिती एवढा घाईमध्ये. पुला खालून गाडी घालू आपण मस्तपैकी. तुझ्या नानाची टांग. चला आपण पुला खालून जाऊ आज. त्या रस्त्याने जायचं नव्हतं, पण मी रस्ता दाखवू राहिलोय. डायरेक्ट खाली वाकायला लागतं बाई लोक. खतरनाक आहे डायरेक्ट हा रस्ता पुला खालचा. चला आलो आपण पुला खालून. त्या रस्त्याने जायचं नव्हतं पण जावं लागलं. ठीक आहे, काही नाही. चला आलो बघा मेन रस्त्याला. म्हणजे फाटक पशीच आहे, फाटक बंद होतं, त्याच्यामुळे आपण पुला खालून आलो. ठीक आहे, चला लागलो आपण परत रस्त्याला. त्या साईडला मित्रांनो अजून पण कामं चालूच आहेत. फक्त अर्ध्या रस्त्याचे कामं झालेत आताशी. अजून बघा भरपूर कामं बाकी आहेत. बापरे, आता तर पावसाळा चालू आहे. तोंडाशी झालाय पावसाळा, पडत नाही ती गोष्ट वेगळी आहे. बाबा पाऊस पडायच्या मला नाही वाटत काम होतील आता. काय ना मित्रांनो, हे असे. चला आता हा नुसता मातीचा रोड राहिलाय बरोबर. आता पाऊस पडेल, तर पावसात कसं आहे की या रोडला 4 व्हीलर वाल्यांचं तर काम चालून जाईल. आणि आमच्यासारखे 2 व्हीलर वाले असतात, त्यांचं काय होणार बाबा. एकदम सांभाळून गाडी चालवावी लागते माहिती आहे का आम्हाला. कारण की पावसामध्ये एवढा चिखल राहतो इथे, गाडी पळवता सोय नाही. पळवू शकत नाही गाडी आपण या रस्त्याने, कारण की नुसता चिखल राहणार. जर तुम्ही थोडा जरी रेस दिली, जास्त थोडीशी जरी रेस पकडली गाडीने,
ते काय होतं, टायर डायरेक्ट स्लिप मारतो, डायरेक्ट स्लिप. बाबा इथं तर दोन्ही साईड बाकी आहे, म्हणजे आहे, टेन्शन घ्यायचे कारण नाही. हा वर्ष मस्तपैकी चिखलातच जाणार आहे. मग काय घेऊ सहन करून, आता दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. बाबा 4 व्हीलर वाल्यांची काही अडचण नाहीये, कारण की त्यांना डांबरी रोड द्या नाही तर मातीचा रोड द्या, त्यांच्या गाडी थोडी ना अशा स्लिप होऊन आपल्यासारख्या पडणार आहेत खाली. अडचण फक्त 2 व्हीलर वाल्यांना. तुम्हाला अडचण आहे रस्त्याची, बाबा 4 व्हीलर घ्या, डायरेक्ट 4 व्हीलर घ्या आणि चालवा, दुसरा पर्याय नाही आपल्याकडं, बरोबर की नाही. काही शपथ मित्रांनो, खतरनाक आहे यार डायरेक्ट रस्ते. मला वाटलं काम झालेलं असेल या रस्त्यांचं, काही नाही, फक्त अर्धे पण कामं झालेलं नाही अजून. भरपूर कामं बाकी आहेत. म्हणजे ह्या पावसाळ्यात लय रडारड आहे, लय. म्हणजे आपल्यासारख्यांना 2 व्हीलर वाल्यांना लय सांभाळून गाडी चालवायला लागेल. घरातून निघताना जरा 15-20 मिनिटं आधीच निघायला लागेल. अर्धा तास आधी बोलले तरी चालेल, कारण की रस्ते जसे बनतात ना पावसाळ्यात, 2 व्हीलर डायरेक्ट नको नको वाटते. वरतून पाऊस, अंगावर रेनकोट, खाली चिखल, चालू द्या. पडली तर तुमची चुकी, का तुमच्याकडे 4 व्हीलर नाहीये म्हणून. 4 व्हीलर घ्या, पावसाळ्यात गाड्या चालवा, बरोबर की नाही. चला बा, इथं तर दिसतंय बा डांबरी रोड झालेला अर्धा. चला, डांबरी रोड तर भेटला परत एकदा. म्हणजे असं आहे की अर्ध्या रोड पर्यंत चांगली गाडी चालवायची, अर्धा रोड संपला का वापस हळूहळू गाडी चालवायची. चांगले चांगले. चला, आपल्याला भेटलाय जरा चांगला रोड. जोपर्यंत चांगला रोड भेटलाय तोपर्यंत एन्जॉय करा, गाडी पण पळवा, म्हणजे लिमिट मध्ये पळवा रे, नाही तर बोलशाव समाधान बोललेला गाडी पळवा. पळवली आणि ठोकली, बरोबर ना. रस्त्याला गाडीवाले असतात ना उभे, कधी पण त्यांच्या पुढे जाताना हॉर्न देत जा. काय एक तर माहिती नसतं, ते डायरेक्ट अचानक दरवाजे पण उघडतात. काय समोरच्याचं फक्त दरवाजाचं नुकसान होईल, बाबा इथं आपण पडलो ना, आपलं शरीराचं गाडीचं सगळंच नुकसान होईल. कारण की हे लोक बघती नाही, दरवाजा उघडताना मागं पुढं डायरेक्ट उघडतात. काय नाही, भरपूर किस्से असे बघितलेले म्हणून सांगतो. कधी पण असं ना 4 व्हीलर उभी, बाबा एक हॉर्न मारायला आपलं काही जाणार नाहीये. बाबा दारणार धरणार, पाणी नाही का यार, पावसा पड, किती वेळ लावणार अजून. बघा इकडं ह्या साईडला आखी माती आहे, नुसती मुरमाट. आणि हा पण रोड काही एवढा भारी नाही. एरीच आता ऊन पडलेलं आहे म्हणून आपल्याला वाटतंय तसं पाऊस पडू द्या, सगळा चिखल 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 चिखल. टर्न आले तर टर्निंगला जर दिसत नसेल ना, कधी पण हॉर्न द्या. कारण की समजा 2 गाड्या आजूबाजूने म्हणजे समोरून येतात, दिसत नसतात कधी कधी आपल्याला, त्याच्यामुळे हॉर्न दिल्यावर लक्षात येतं लगेच की बाबा गाडी आहे. हॉर्न नाही दिल्यानंतर कधी कधी काय होतं, ॲक्सिडेंट होतो, डायरेक्ट ठोकतो आपण एकमेकांना. त्याच्यापेक्षा हॉर्न द्या आणि चालू द्या. चला जरा या ट्रकला आपण ओव्हरटेक मारू. चला बा, ओव्हरटेक तर केला ट्रकला. हा पण रस्ता मोठा होतोय वाटतं, कधीपर्यंत होईल ते माहित नाही. खाणलाय मजा होणार. बाबा हा रस्ता तर डायरेक्ट अर्धाच बनवून टाकला. एवढ्या टाइम जर समोरून ट्रक आला तर मी काय करणार. हा ना, खतरनाक खतरनाक खतरनाक. जरा हळू घ्या गाडी, 4 व्हीलरवाला आलाय समोरून. अरे भाऊ आम्हाला रस्ता नाही, थोडा रस्ता दे. ऐकलं भाऊने, म्हणजे कम्प्लीट अर्ध्या रस्त्यावरून आपली गाडी चालू आहे. अर्धा डांबरी आहे आणि अर्धा खाली डायरेक्ट मातीच आहे.
डांबरी पण कवर आहे ते सुद्धा माहित नाही आपल्याला. चला जिथवर जाईल तिथवर तर नेऊ, पुढच्या पुढं पाहू. चला आता आपण साकूर गावातून बाहेर जातोय. टर्न आहे, चांगलाच मोठा टर्न आहे. टर्निंगला गाडी कधी पण स्लो करत जा मित्रांनो. लिमिटेड जेवढी तुमच्या गाडीची कॅपॅसिटी असेल तेवढीच. बाबा माझ्या कशी 220 आहे, मी हिला लिमिटपेक्षा जास्त वाकवू नाही शकत. लिमिटपेक्षा जर जास्त वाकवली ती मला पोचवल डायरेक्ट, बरोबर की नाही. त्याच्यामुळे जिथं गरज आहे गाडी तिथे पळवा, जिथे स्लो करायची गरज आहे तिथं स्लो करा. फुकटमध्ये हुशारा मारू नका बाबांनो. चला आता साकूर फाटीवर पोचलेलोच आहे मी जवळजवळ. इथून काय आपल्याला फक्त 5-1 किलोमीटर जायचं असेल घरी. काय नाही, पोचून जाऊ आपण मस्तपैकी. चला साकूर फाट्यात आलेलं आहे. चला आता आपण साकूर फाट्यावरून बाहेर निघतोय. इकडे सुद्धा रस्त्यांचेच काम चालू आहेत बाबा. हे काम कधी होतील पुरे काय माहिती. चला आपण चालू आपापल्या हिसाबात. अर्धे कामं झाली आहेत, अर्धे बाकी आहेत. चला आता आपण आता साकूर फाटा पण सोडलेला आहे. लवकरच आपण आपल्या घरी पोहोचू. फक्त गाड्या घोड्या बघा, गाड्या स्लो होत आहेत. म्हणजे आहे इथं खटकी आहे सावधामानं. ओके, परत खटकी आली, गाडी परत स्लो केली. 1 माळावरती चढायचं आहे आपल्याला. परत सिमेंटचा रोड लागलाय आपल्याला. म्हणजे अर्धा डांबरी आहे अर्धा सिमेंट आहे. आपण डांबरी सोडला आता सिमेंटाच्या रस्त्यावरती आहे. आणि ऊन पण लागतंय तसं बाबा. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्यात एवढा ऊन पडून राहिलंय. आता आपल्याला डायरेक्ट डोंगर चढायचा आहे आपला, कारण की आपण आपल्या घरापाशी आलेलोच आहे. चला एक डोंगर चढायचा आहे, एक उतरायचा आहे बाबा. ते रस्ते तर डायरेक्ट इंटरनॅशनल आहेत. तुम्हाला तर माहिती आहे आपले घरचे रस्ते कसे आहेत. चला इथून आपल्याला लेफ्टला जायचं आहे. चला हा डोंगर चढू जरा. इथं डायरेक्ट टर्न असतो म्हणून ब्रेक मारून हॉर्न वाजवायच लागतो. बघा बरं मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल एकदम डांबरी रस्ता आहे आपल्या घरापाशी. आता बघा ना मजा येईल. हा बघा आपला इंटरनॅशनल रस्ता, डायरेक्ट इंटरनॅशनल. फक्त माती आणि दगड, खड 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 खड. चला हे तरी बरं आहे बाबा. जसं जसं पुढे जाशाल तसं तसं अजून भारी रस्ता लागणार आहे. कारण तुम्हाला तर सांगितलंय मी, सरकारला इकडचा रस्ताच माहिती नाहीये इकडे रस्ता आहे म्हणून ते लोक याला कधी रिपेअरच करते नाही. ना सिमेंट टाकते ना डांबर टाकत. ज्याला माहिती बाबा तो बोलतो जाऊ द्या चला दगड तरी घ्या. मग तो कृपा करून दगड टाकतो बाबा इथं फक्त. कारण की सरकारला माहिती पडलं की रस्ता आहे तर सरकार डांबर टाकल, सिमेंट टाकेल, बरं की नाही. सरकारला माहितच नाही इथं रस्ता आहे म्हणून, फक्त दगड टाकून देतात कोणतरी. चला चांगली गोष्ट आहे, जे कोणी दगड टाकतंय त्याच्यामुळं थोडाफार तर रस्ता भेटला. बरं की नाही. आणि मग नाही तर ते पण भेटलं नसतं आपल्याला. नाही तर आहेच आपली माती. नाही तिथं तशी पण मातीच आहे आपली. चला डायरेक्ट डोंगर उतरते आपण, ते पण अशा दगडांच्या रस्त्यावरती. गाडी पण कधी कधी खाली लागते. एक दगड जरी इकडे तिकडे सटकला ना का आपण गाडी सगळं खाली. बरोबर की नाही.
चला मित्रांनो, तसं आपण आता घरापाशी पोहोचतच आलोय. बघा समोर समृद्धी आहे, समृद्धी महामार्ग. लोक महामार्गावरून जातात, आपण महामार्गाच्या खालून जाणार आहेत. बरोबर की नाही? काही साधं काम आहे का आपलं? आणि मग बघा बरं, बघा गाड्या नुसत्या. लोक महामार्गावरून जातात, आपण महामार्गाच्या खालून जाऊ. काहीतरी उलट करायचं असतं माणसाने. हे बघा, महामार्गाच्या खालून आलोय आपण आता. चला. आला परत आपला इंटरनॅशनल रोड. साधा रोड आहे का आपला? रोड पण असा वापरतो आपण. इथं 4 व्हीलर आणून सुद्धा फायदा नाहीये. बरोबर की नाही? एकच गाडी आहे इथं चालणारी, ती म्हणजे बैलगाडी. असल ज्याच्याकडे बैलगाड्या, घेऊन या रे बाबा या रस्त्यावर. चला आपण इथून लेप घेऊ आपापल्या घरासाठी. आपण आता घरापाशी पोहोचतोच आपल्या. हे आपल्या वावरातून रस्ता आहे, डोंगर उकरेल आपण साईडचा. रस्त्यासाठी थोडासा जवळ आपण घरी पोहोचलोच आहे. हे बघा, आलोच आपण आपल्या घरी. तर मित्रांनो, मी आता घरी पोहोचलेलो आहे. तर चला जरा फ्रेश होतो, आराम करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.